आठवडाभरात निश्चित केले जाणार अशा पद्धतीची माहिती मिळते. काय सहकार विभागाने 3 वर्षाचा डेटा गोळा केलाय, मात्र 100% आपल्याला माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, दिवंगत अजितदादा पवार साहेब आणि आजच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी पाठीमागे ही बैठक झाली होती आणि 30 जूनपूर्वी कर्जमाफीचा मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय जाहीर केला होता. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की राज्याचा कृषी मंत्री म्हणून माझ्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना सांगतो की आपलं जे मुख्यमंत्र्यांनी जे कर्जमाफी आपल्याला 30 जून ही तारीख दिलेली, 30 जूनपूर्वी माझ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाईल. 2 लाखाची जी मर्यादा आहे त्याच्यामध्ये काही शेतकऱ्याचं 2,10,000 आहे, काही शेतकऱ्याचं 2,10,000 असेल, 2,50,000 असेल. आजची बैठक आपल्या सर्वांना माहिती आहे की आमचे सर्वांचे दिवंगत नेते अजितदादा पवार साहेब यांच्यानंतर आज सुनेत्रावहिनींनी आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घेतलेली आहे. वहिनी राज्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांना भेटतात आणि पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आज सुनेत्रावहिनींनी वेळ सगळ्यांनाच दिलेला आहे. बँकेचे असतील, दूध संघाचे असतील, सहकारी संस्थांचे असतील, आमदार असतील, आजी माझे खासदार असतील आणि नंतर पुढच्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, महानगरपालिकेचे सदस्य असतील. यांना वहिनी स्वतः प्रत्येकाशी वहिनी संवाद साधणार आहेत. आणि खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किंवा इतर आपल्याला माहिती आहे की विधान परिषदेच्या आता निवडणुका लागलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुद्धा निश्चित प्रकारे या बैठकीमध्ये चर्चा होईल. पण आपण म्हटलं तर पुणे जिल्ह्याच्या राष्ट्रवादी पक्ष हा नंबर 1चा पक्ष असल्यामुळं ही जागा ही राष्ट्रवादी पक्षाचीच आहे. त्यामुळं निश्चित प्रकारे ही जागा राष्ट्रवादीलाच मिळणार आहे. त्यामुळे त्याबाबत शंका नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, सुनेत्रावहिनी पवार साहेब असतील आणि आमचे अध्यक्ष, आमचे प्रमुख असतील, या सर्वांची चर्चा या बाबतीमध्ये झालेली आहे. आणि पुण्याच्या जागेच्या बाबतीमध्ये तो प्रश्नच नाही. अजून दुसऱ्या कुठल्या जागा आपल्याला द्यायच्या, पहिल्या ज्या जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या त्या द्यायच्या, राष्ट्रवादीच्या जिथं बहुमत राष्ट्रवादी पक्षाचं 1 नंबरला आहे तिथं द्यायच्या, या बाबतीमध्ये अजून चर्चा सुरू आहे. परंतु ही निवडणूक महायुती म्हणून सगळे पक्ष लढवतील आणि निश्चित प्रकारे भारतीय जनता पार्टी हे आमचे मोठे भाऊ आहेत. त्यामुळे निश्चित प्रकारे आमच्या दोघांचा पण ते योग्य तो सन्मान राखतील. इच्छुकांची संख्या देखील मोठी आहे. तुमच्याच पक्षातील अनेकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. आता इच्छुकाची संख्या 100% मोठी असणं साहजिक आहे. कारण का पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा 1 नंबरचा पक्ष आहे. त्यामुळं निश्चित प्रकारे आमच्याकडे इच्छुकाची संख्या जरी जास्त असली तर शेवटी आज सगळ्या नेते मंडळीशी वहिनी चर्चा करतील आणि शेवटी सुनेत्रावहिनी पवार आमच्या अध्यक्ष आहेत, तो जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल. आजच्या बैठकीत किती विधान परिषद लढवायचे हे निश्चित होणार आहे का? कारण आजची बैठक ही फक्त त्यांचं जिथं वर्चस्व आहे, काही जागा आजची बैठक ही फक्त पुणे जिल्ह्यापुरती आहे. आजची बैठक पुणे जिल्ह्यापुरती असल्यामुळे फक्त हा विषय आजचा पुणे जिल्ह्याचा विषय आहे. आणि निवडणूक सोडून पक्ष संघटन बळकटीकरण, निस्ता एकच तो विषय नाहीये. त्या बाबतीमध्ये प्रत्येक तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या अडचणी, त्या अडचणी सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे, पक्षाची भूमिका काय असली पाहिजे, पक्षाचे क्रियाशील कार्यकर्त्यांची संख्या वाढवली पाहिजे, त्याची नोंदणी झाली पाहिजे, असे अनेक विषय आहेत. आणि त्या विषयावरच शेवटी निवडणूक असल्यामुळे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीत पण चर्चा होईल. पण पुण्याचा विषयच नाही, ही जागा आमची राष्ट्रवादीचाच आमचा हक्क आहे. आणि निश्चित प्रकारे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे निश्चित प्रकारे शेवटी हे कुठल्याही ह्याला मानणारे पक्ष असल्यामुळे निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये ते पुण्याच्या आणि इतरांच्या आमच्या जागाची मागणी आम्ही केलेली आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे योग्य तो निर्णय घेतील. याबाबत काही निकष ठरवलाय का? कारण ज्या पद्धतीने विधान परिषद 1 जागा जिल्ह्यातली आहे, जे निवडणुकीत पराभूत झालेले आहेत त्यांना दिला जाणार नाही, नवीन चेहरा पुढील असं काही नाही. या बाबतीमध्ये कुठलाही निकष ठरलेला नाही, अजून कुठलीही चर्चा झालेली नाही. आणि मी मगाशी तुम्हाला म्हटलं ना, या बाबतीमध्ये आमच्या नेत्या सुनेत्रावहिनी पवार निर्णय घेतील. त्यामुळं बाकी या बाबतीमध्ये चर्चा करायचा विषयच नाहीये. आणि एकत्र आमची सगळ्यांची चर्चा होईल आणि सुनेत्रावहिनी निर्णय घेतील. गेल्या काही दिवसांपासून पक्षात ज्या पद्धतीने एकूण संभ्रम निर्माण पाहायला मिळतो, ज्या काही बातम्या त्याच्या चर्चा होताना पाहायला मिळत आहेत,
त्यावरून काय नेमकी त्यावर देखील आज आमच्यात चर्चा आमच्यात कुठेही संभ्रम नाही. आमचे सगळे पक्षाचे वरिष्ठ नेते सगळे एकत्र आहेत. ही निवडणूक सगळे एकत्र लढतायत. त्यानंतर त्यामुळं अजिबात संभ्रम नाहीये. कुठंतरी चुकीच्या माध्यमातून हा विषय कुठंतरी गैरसमज पसरवला जातोय. पण राष्ट्रवादी पक्ष आजही सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली एक संघपणे आहे. शेतकरी कर्जमाफी संदर्भात जे निकष आहे अशा पद्धतीची माहिती मिळते काय सहकार विभागाने 3 वर्षाचा डेटा गोळा केलाय, मात्र 100% आपल्याला माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, दिवंगत अजितदादा पवार साहेब आणि आजच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी पाठीमागे ही बैठक झाली होती आणि 30 जून पूर्वी कर्जमाफीचा मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय जाहीर केला होता. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की राज्याचा कृषी मंत्री म्हणून माझ्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना सांगतो की आपलं जे मुख्यमंत्र्यांनी जी कर्जमाफी आपल्याला 30 जून ही तारीख दिलेली, 30 जून पूर्वी माझ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाईल. 2 लाखाची जी मर्यादा आहे त्याच्यामध्ये काही शेतकऱ्याचं 2,10,000 आहे, काही शेतकऱ्याचं 2,10,000 असेल, 2,50,000 असेल, नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी माहिती दिलेली आहे. शेतकरी मित्रांनो, अवघ्या 2 दिवसामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना शेतकऱ्यांची 2 लाख रुपयेपर्यंतची सरसकट कर्जमाफी करणार म्हणून घोषणा केलेली होती आणि बऱ्याच दिवसापासून शेतकरी वाट पाहत होते की याची अंमलबजावणी नेमकी कधी होणार. तर आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे, कारण की आता अवघ्या 2 दिवसामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. नेमके आपल्या राज्याचे कृषी मंत्री काय म्हणाले आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर जाणून घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना नक्की पोहोचवा. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या फेसबुक पेजला देखील फॉलो नक्कीच करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेची माहिती कळेल. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.